बिचारी त्या सीमाला खूप वाईट वाटलं. ती बिचारी रडू लागली. ती विचार करू लागली, ज्या भावासाठी मी काबाड कष्ट केले, ज्या भावासाठी मी मेहनत घेतली, ज्या भावाला मी आईसारखं प्रेम दिलं, तोच भाऊ आज माझ्यापासून दूर झालाय. ते फक्त पैशामुळे. सदर घटना काल्पनिक असून तिचा कुठल्याही सत्य घटनेशी अथवा जीवित किंवा मृत व्यक्तीशी कसलाही संबंध नाही. ही कथा केवळ मनोरंजनाच्या उद्देशाने लिहिली गेलेली असून कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरविण्याचा आमचा हेतू नाही. धन्यवाद. गावातील एका छोट्याशा घरात सीमा आणि अमर नावाचे दोघे बहीण भाऊ राहत होते. त्यांचे बालपण खूप प्रेमाने आणि संघर्षाने गेले, कारण खूप गरिबी होती. लोकांची कामं करावं लागत होतं. त्यांच्या आईवडिलांनी खूप कष्ट करून त्यांना मोठं केलं होतं. बिचारे आईवडील साधेभोळे होते, पण कष्टाळू होते बरं का. परिस्थिती गरिबीची होती, पण प्रेम आणि जिव्हाळा भरपूर होता. सीमा मोठी होती आणि अमर तिचा लहान भाऊ होता. लहानपणापासूनच सीमाने भावाची आईसारखी काळजी घेतली, कारण अमरचा जन्म झाल्यावर तिची आई हे जग सोडून गेली होती. वडिलांच्या हातात फारशी कमाई नव्हती, कारण ते पण दिवसभर लोकांच्या शेतामध्ये काम करायचे आणि मिळेल तेवढे पैसे घेऊन आपल्या घरी यायचे. त्यामुळे सीमाने लहान वयातच आपल्या बाबांना घरकामात मदत करायला सुरुवात केली. ती स्वतःच्या इच्छांना मारून भावासाठी सगळं काही करत होती. अमर हुशार होता, अभ्यासात खूप चांगला होता. सीमाने आपल्या शिक्षणाचा त्याग केला, पण अमरचं शिक्षण कधीच थांबू दिले नाही. तिने शिवणकाम करून लोकांच्या घरची कामं करून त्याला शिकवलं. तिची इच्छा होती की मी जसं माझ्या भावासाठी मेहनत करत आहे, ती एक ना एक दिवस फळ देईल. माझा भाऊ मोठा अधिकारी होणार, अशी तिची इच्छा होती. तिने कष्टाने आणि मेहनतीने अमरला भरपूर शिकवलं आणि अमरनेही चांगले अभ्यास करून इंजिनिअरिंग पूर्ण केले. त्याला शहरात मोठ्या कंपनीत चांगली नोकरी लागली. त्याने गावी येऊन सीमाला सांगितलं, ताई आता आपले हाल संपले, आता आपण गरीब राहणार नाही, आता तुला कुठे कामाला सुद्धा जावं लागणार नाही. आपण आता चांगलं घर बांधूया आणि आता सगळे काही व्यवस्थित होईल आणि आता तुझ्या आयुष्यातील सर्व दुःख संपून जाईल. हे ऐकून सीमालाही आनंद झाला. तिला वाटलं की तिने भावासाठी इतके कष्ट घेतलेले त्याचा काहीतरी फायदा झाला, असं तिला वाटत होतं. अमर मोठ्या शहरात नोकरीसाठी गेला. सुरुवातीला तो बहिणीला फोन करायचा, तिचे हालचाल विचारायचा, तिला पैसे पाठवायचा. पण आता हळूहळू तो स्वतःच्या आयुष्यात व्यस्त होत गेला आणि अमर शहरातच राहू लागला. इकडे सीमाच्या वडिलांनी सीमाचं लग्न करून दिलं. बिचारीचं लग्न एका गरीब घराण्यात झालं. तिकडे अमरनेही श्रीमंत घराण्यातील मुलीसोबत लग्न केलं. आता त्याचं स्वतःचं मोठं घर, गाड्या, सगळं काही त्याच्याकडे होतं. म्हणजे आरामात त्याचं आयुष्य होतं. त्याच्या पत्नीला मात्र गरीब गावाकडच्या बहिणीशी काही संबंध ठेवायचा नव्हता. तिला ते गाव, ती जुनी माणसं मुळीच आवडत नव्हती. एवढेच नाही तर त्या दोघांनी सीमाने केलेला त्याग आणि आपल्या बहिणीने आपल्यासाठी केलेली मेहनत, कष्ट हे त्यांना महत्त्वाचं वाटलं नाही. पैसा आले की त्या बहिणीला तो विसरून गेला. एके दिवशी काय झालं, सीमाचे वडील वारले, म्हणजे हे जग सोडून गेले. सीमाने आपल्या भावाला फोन केला, अरे अमर, आपले बाबा गेले बघ, तर तो आता लवकर येईल. अमर आला आणि अंत्यसंस्कार झालेल्या दिवशीच तो निघून गेला. असेच बराच काळ लोटत गेला. एक दिवस सीमाने अमरला फोन केला, अमर, खूप दिवस झाले रे, तू गावी येणार आहे का? तुझी खूप आठवण येत आहे बघ, बरेच दिवस झाले तुला बघून, तू येणार आहे का गावाकडे, असं तिने विचारले. अमरने कामात व्यस्त असल्यासारखा म्हणाला, ताई मला खूप काम आहे, वेळ मिळाला की मी येईन. आता सीमा थोडी नाराज झाली होती, पण तिने समजून घेतलं की तिला वाटलं की माझा भाऊ आता मोठा झाला आहे, त्याच्यावर जबाबदारी आहे, म्हणून येत नसेल, असं म्हणून स्वतःला कसं बसं समजावून घेतलं. पण हळूहळू अमरचे फोन येणेही कमी झाले होते आणि मदतही थांबली. बिचारी सीमाचं लग्न गरीब घराण्यात झालं होतं ना. नवऱ्याची छोटी शेती होती, त्याचं उत्पन्न पण कमीच होतं. तरी ती सुखी होती बरं का, कारण तिला वाटत होते की माझा भाऊ तरी माझा मोठा झालाय ना, तो मला कधीच एकटा सोडणार नाही, कारण मी त्यांच्यासाठी भरपूर कष्ट केले, भरपूर मेहनत केली आहे, माझा भाऊ मला एकटा कधीच सोडणार नाही, असं तिला वाटत होतं. पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. बघता बघता सीमाला 2 मुलं झाली आणि त्यानंतर सीमाच्या नवऱ्याचा अपघातामध्ये मृत्यू झाला. आता 2 लहान लेकरं सांभाळण्यासाठी ती एकटी पडली होती. लोकांच्या घरची कामं करून ती दोन्ही मुलांना शिकवत होती. बिचारी गरीब होती ना, काय करणार, कष्ट करायची आणि खायची. त्याच्यात तिचा नवरा गेला मरून. सीमाने पुन्हा एकदा अमरला फोन केला, अमर, काही मदत मिळेल का रे, माझ्याकडे खाण्यासाठी आता काहीच नाही आहे आणि मला कोणी मदतही करत नाही रे बाळा, तर तू मला थोडेसे पैसे पाठवतोस का? अमरने हे शब्द ऐकताच काहीतरी कारण सांगून फोन ठेवून दिला. बिचारी त्या सीमाला खूप वाईट वाटलं. ती बिचारी रडू लागली. ती विचार करू लागली, ज्या भावासाठी मी काबाड कष्ट केले, ज्या भावासाठी मी मेहनत घेतली, ज्या भावाला मी आईसारखं प्रेम दिलं, तोच भाऊ आज माझ्यापासून दूर झालाय. ते फक्त पैशामुळे.
असा विचार करून करून काही वर्षांनी सीमा खूप आजारी पडली. डॉक्टरांनी तिला सांगितलं की मोठ्या शहरात जाऊन उपचार घ्यावा लागेल. डॉक्टरांचे हे शब्द ऐकता सीमाला आणखीन धक्काच बसला, कारण तिच्याकडे पैसेच नव्हते. कसा उपचार करणार, कोणाला मदत मागणार? नवरा नाही, बाप हे जग सोडून गेला. तो भाऊही मदत करत नव्हता. परंतु सीमाला वाटलं एक वेळेस फोन करून बघावं आपल्या भावाला. शेवटच्या आशेने तिने पुन्हा एकदा आपल्या भावाला फोन केला. अरे अमर बाळा, मला तुझ्या मदतीची गरज आहे रे. थोडे पैसे मिळतील का? मी खूप आजारी आहे आणि डॉक्टरांनी शहरामध्ये जाऊन उपचार करायला सांगितले आणि त्यासाठी मला पैशाची गरज आहे रे बाळा. पैशाची गरज आहे, थोडे पैसे मला पाठवशील का? त्यावर अमर वैतागून म्हणाला, ताई प्रत्येक वेळेस मी मदत करू नाही शकत. माझ्या स्वतःच्या जबाबदाऱ्या आहेत आणि मलाही पैसा लागतो ना, आणि तुला पैसे कुठून पाठवू? सीमाला आता कळून चुकलं होतं की आता ज्या भावासाठी आयुष्यभर त्याने त्याग केला, स्वतःची इच्छा मारून भावाला शिकवलं, भावाला नोकरी लावली, आज तोच भाऊ मला मदत करत नाही, तोच आता विसरला आहे असं म्हणून ती मोठमोठ्याने रडू लागली. काय करणार? तिच्याकडे काही पर्याय उरलेला नव्हता. तिच्या डोळ्यात अश्रू आले, पण तिने मन घट्ट केलं. काही दिवसांनी सीमा हे जग सोडून गेली. गावकऱ्यांनी अमरला फोन केला आणि म्हटलं, अमर तुझी बहीण आता आपल्यामध्ये नाही बघ, ती हे जग सोडून गेली. ती शेवटपर्यंत माझा भाऊ मला भेटेल, माझा भाऊ मला बघण्यासाठी माझ्याकडे येईल असं म्हणून ती शेवटपर्यंत तुझी वाट बघत होती. परंतु आता ती हे जग सोडून गेली. हे शब्द ऐकताच अमरला मोठा धक्का बसला. त्याने ताबडतोब गावाकडे धाव घेतली, पण आता खूप उशीर झाला होता. आता येऊन त्याचा काहीच फायदा नव्हता, कारण जिच्यासाठी तो धावून आला होता तीच या जगामध्ये नव्हती. सीमाची छोटीशी झोपडी आणि रिकामी खोली पाहून त्याला लहानपणीच्या आठवणी आल्या आणि तो रडू लागला. परंतु आता त्याचा काहीच फायदा नव्हता. अरे ती बहीण जिवंत होती, तिला त्याच्या मदतीची गरज होती, त्यावेळेस तो आला नाही आणि आता रडून तरी काय फायदा होता? सीमाच्या एका कपाटामध्ये त्याला एक चिठ्ठी सापडली. त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं, प्रिय भाऊ, तू मोठा झालास, मोठ्या माणसामध्ये राहू लागलास. हे पाहून मला खूप आनंद झाला. तुझ्या यशासाठी, तू खूप मोठा व्हावा यासाठी, नोकरी लागावी यासाठी मी खूप काही गमावले, पण कधीच त्याची तक्रार केली नाही बरं का. शेवटच्या क्षणी मला फक्त तुझा आवाज ऐकायचा होता, तुला मन भरून बघायचं होतं, तुला आपल्या बहिणीची जाणीव व्हावी, आपल्या बहिणीने आपल्यासाठी काय काय केलं याची जाणीव व्हावी, एवढीच माझी इच्छा होती. पण मी समजून घेतलं, आता तुझं जग वेगळं आहे. तू तुझ्या बहिणीला पूर्णपणे विसरून गेला आहेस आणि आता तुला त्रास द्यायचा नव्हता म्हणून शेवटचा तुला फोनही केला नाही. तुझीच प्रिय आणि लाडकी आणि गरीब बहीण. हे वाचून अमर ढसाढसा रडू लागला. त्याने पैसा कमवला, प्रतिष्ठा मिळवली, पण त्याची मोठी बहीण गमावली. आई वडिलाप्रमाणेच भाऊ बहिणीचं नातं असतं. पैसा, गाडी, बंगला भरपूर मिळवलं तरी आपल्या कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे. आपली बहीण, आपले आई वडील, भाऊ, नातेवाईक यांची काळजी घेतलं पाहिजे. पैसा जवळ आला म्हणून सगळ्यांना विसरून जायचं नसतं. पैसा आज आहे तर उद्या नाही, परंतु नातं जपणं महत्त्वाचं असतं. वेळ गेल्यावर पश्चाताप करण्यापेक्षा जिवंतपणे नात्याची किंमत ओळखणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. म्हणून सांगतो भावांनो, बहिणीच्या नात्याचा सन्मान करा, कारण काही नाती पैशाने विकत घेता येत नाहीत. तर ही कहाणी तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. तर चला आपण भेटूया आणखीन असेच नवीन व्हिडिओमध्ये.